शहरातील मध्यवस्तीत सरोश पेट्रोल पंप मागे सरोश कॅन्टीनमध्ये भीषण आग लागली। आंतरराष्ट्रीय अवतार मेहरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या सरोश कॅन्टीनमधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फॉर्म गाद्या जळून खाक झाल्या। यावेळी मेहरबाबा केंद्रातून सुरुवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग अत्यंत भीषण लागल्यामुळे ती आटोक्यात येत नव्हती। त्यानंतर अग्निशमन दलाची छोटी गाडी आली। त्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र ही छोटी गाडी अशी होती की गाडीचा एक्सिलेटर दाबा, त्यानंतर पाणी सुरू होते आणि तोही कमी दाबाने आणि पाईपही छोटा। आग मोठी, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली होती। शेजारी पेट्रोल पंप आणि या ठिकाणी आग वाढली असती तर शेजारी शेकडो घरांची वस्ती पेट्रोल पंपाला लागून मोठा स्फोट होऊन आणखीन मोठं नुकसान झालं असतं। आणि दुसरीकडे आग वाढत असताना अग्निशमन दलाची मोठी गाडी तातडीने दाखल होत असताना या सरोश कॅन्टीन परिसरात मातीचे मोठे मोठे ढिगारे आणि कचऱ्याचे ढीग टाकून येथे अतिक्रमण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे या गाडीला येण्यासाठी अडथळे आले, मात्र पेट्रोल पंपाकडून गाडी आत आली आणि अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्याचा अग्निशमन दलाला यश आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बंद पडलेली दीपाली टॉकीज आणि सरोश कॅन्टीन परिसर या ठिकाणी 100 ते 150 ट्रॅक्टर मातीचे ढिगारे टाकून जाणून बुजून रस्ते बंद करण्यात आले असून आज आग लागल्याने या जागेत किती प्रमाणात कचरा आणि मातीचे ढिगारे करण्यात आले असून नगर मनपाने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे। आग लागली त्याच्या शेजारी मेहरबाबा यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र असून या ठिकाणी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, इराण आणि जगभरातील मेहरभक्त येत असतात। अशा ठिकाणी आग लागून पुढील मोठा अनर्थ सध्या तरी टळला, परंतु मनपा प्रशासनाने या ठिकाणी तातडीने स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे।